भारत पेट्रोलियममधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी परत एकमेकांचा सहवास लाभावा म्हणून सुरू केलेला दादर कट्टा. याच दादर कट्ट्याचा उपक्रम म्हणून मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी आम्ही भायखळ्याच्या राणीच्या बागेची सैर केली. राणीच्या बागेचे वेटनरी डॉक्टर देव यांनी आम्हाला अतिशय रंजक अशी माहिती देऊन बाग फिरवून दाखवली. या टूरच्या दरम्यान मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे तो पिंजऱ्यातला वाघ काहीतरी सांगतोय. त्याचे डोळे काहीतरी सांगतायत. तुम्हाला काय वाटतंय? काय सांगतोय तो वाघ? मला काय जाणवलं ते या व्हिडिओच्या शेवटी पहा. स्वतःचा एक पुतळा असा बनवून घेतला आणि तो पुतळा मग यांनी काळा घोडा तिथे उतरलं होतं पुढे तिथे लावल्यानंतर कम्युनिस्ट राईटमध्ये 1962ला छोटे छोटे बर्ड्स काय करतात, वरून त्याला होल करतात आणि त्यातला कोको खातात. कोको एक काइंड ऑफ हॅल्युसिनेशन इफेक्ट देतो, तर म्हणून त्या बर्डला सुद्धा माहिती असतं. इवन तुम्ही बघितलं गावाकडे जे काय म्हणतात त्याला ते मोहाच्या झाडाचं तिथे माकडं ते फ्लॉवरिंग झालं की माकडं पोपट ते नेहमी त्या फ्लावरवर जाऊन ते खात राहणार. त्यांना सुद्धा एक पेन रिलीफ करण्यासाठी ते यूज करतात. फळ दाखवायला पाहिजे कोकोचं. कोकोची फळं बघ. संजीव होतो खाण्यामध्ये कावळे खात एकच आहे का? फक्त त्यांनी त्याला मारला असतो. तिकडे बसलाय ना, तिकडे तिकडे हा साईड हा आहे तो वाघीण. ऑस्ट्रेलियन झाड आहे. ओके,
नॉर्मली झाडाच्या ब्रांचेसला फुलं येतात, पण या झाडाच्या खोडाला फुलं आहेत. ओके, तुम्ही बघत असाल इथे. आणि त्या फुलांचं जेव्हा फळ बनतं त्या फळाचा शेप आहे ना तो मेणबत्तीसारखा असा सिलेंड्रिकल असतो, लांब, एवढीच लांब असते तेवढीच जवळपास एवढी शेंग असल्यासारखं, आणि म्हणून त्याला कॅन्डल ट्री असं म्हणतात. आणि हे ऑस्ट्रेलियन असल्यामुळे जिवंत आहे, ऑस्ट्रेलियन असल्यामुळे याचं प्रपोगेशन आहे ना त्याच्यासाठी जे अजून पॉलेन्स लागतात किंवा ते शक्यतो इथं होत नाही आहे. ओके, पण म्हणून आपण एक गुट्टी मेथड आहे ही बघा, इथे झाडांना अशी थोडंसं स्क्रॅच करून एक मिमिक करतात सॉईलचं एन्व्हायरमेंट, आणि मग तिथे पुन्हा मुळं येतात. मग ते मुळं आली का ते फांदी काढतो आणि त्याच्यापासून नवीन झाड बनवतो. तर अशी झाडं आपल्याकडे भरपूर आहेत. कलम केलेले गुट्टी मेथड आणि भरपूर झाडं आहेत म्हणतात. सुद्धा 316 सेल्ग्रेड स्टीलने बनलेला आहे. पूर्ण डोम आहे बघा वरती, तर तो डोम पूर्ण बनलेला आहे आणि त्याला त्या रॉड म्हणजे पायलॉन्स म्हणतो त्याला, त्या पायलॉन्सने आपण इरेक्ट केलेलं आहे. ते केलं याच्यासाठी केलं की ह्या लेपर्डला झाडावर चढायला आवडतं, म्हणून ते पूर्ण झाडं आम्ही कव्हर केले, कारण झाडावर चढला म्हणजे तो जम्प करून बाहेर येणार, तर ते प्रोटेक्ट करण्यासाठी हे सगळं बनवलं. आपण सिंगल आहे तिकडे? नाही, आपल्याकडे 4 आहेत, त्यापैकी एक सोडतो आपण टाईमनुसार, किंवा कधी कधी 2 पण सोडतो जर तुम्ही झाडावर चढतो पण ते काय बैल मारतो. असं जागा लागतं, त्याच्यामध्ये लिटरली असं पार्टिशन असतं आणि इथं मुलं झोपतील तिथे ती आई झोपल्यानंतर वाईट आतमध्ये वाईट असतं, ते सगळं चालू असतं. पण बाकी ते अडल्ट झाल्यानंतर ते त्यांच्या जिथे तो स्मेल असतो तिथे यांचा जो टेरिटोरी मार्क असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. तुम्हाला जंगलामध्ये जर एक्सपर्ट माणूस असेल तर त्याला लगेच वासाने कळतं की इथे कुठला जनावर. हा बाराशिंगा हा इंडियन नाही हा, बाराशिंगा आपल्या नॉर्थला बाराशिंगा. फक्त आपण मिमिक केलंय कलरनी, आणि मोस्टली तर त्यांनी हा जो कलर आहे ना तो खालचा कलर होता, पण तो व्हाईट कलर इज बिकॉज ऑफ देअर फूड. ओके ओके अच्छा, ओके त्यांचं खाणं फिश हिल्स स्वीट. अच्छा, त्यांना कळलं मुंबईत आले. पण इंडिया में दिस इज ओनली वन ना पेंग्विन इंडियामध्ये येस, इंडियामध्ये हांबोल्ड पेंग्विन इज ओनली पेंग्विन. इथे खासियत आहे, मोनोगॅमस आहे. एकदा पेअर फॉर्म झाला की आयुष्यभर पेअर सोडत आहे. अच्छा, पार्टनर कधीच चेंज करतो. त्याचं ते पेअरमध्ये बसतात अंडी दिल्यानंतर बघा, प्रत्येक जण पेअरमध्ये बसतात. अच्छा.
टेम्परेचर किती असेल? 12 ते 13. इथे वेटनरी ऑफिसर म्हणून जॉबला आहे. ॲनिमलची जी देखरेख आहे, पिंजरे किंवा ॲनिमलची हेल्थ, ॲनिमलचं फूड, ॲनिमलचं, कारण माझ्या अगोदर क्युरेटरची पोस्टिंग होती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास मी करतो. आणि म्हणजे पब्लिक आल्यापासून तर ती परत जाईपर्यंत आणि नंतर ॲनिमलचे केअरपर्यंत सगळं मॅनेजमेंट. माझे जे आत्ता कमी हे सगळं स्मार्ट आहे, मी स्मार्ट नाही. तो केव्हा किती वर्षांनी येतो माहिती आहे? 50 वर्षाला एक. '81 में मैं ज्वाइंट हुआ और 2019 में रिटायर हो गया. ये सौभाग्य रहा अपना कि कोरोना काल हमने नहीं देखा, क्योंकि कोरोना काल में जो लोगों ने काम किया है बहुत उन्होंने हार्ड वर्क किया है और आना जाना ही बहुत कठिन था. हार्ड वर्क है ना, आना जाना कठिन था. सब राग आलाते हैं. तो आप लोग सब लोगों से मिलके बड़ी प्रसन्नता हुई. जिंदा आहे. हाँ नहीं, सब लोगों से मिलके प्रसन्नता हुई. खूप दिवसांनी खूप वर्षांनी भेट झाली, बरं वाटला. नंतर प्रल्हादने एक खूप चांगली संधी दिली. लहानपणी म्हणजे खूप असं आईवडिलांवर इथे आलो होतो. आम्ही इथेच राहत होतो पूर्वी काळ चौकीला. त्याच्यानंतर ठाण्याला गेलो, संपर्क तुटला आहे राणीबागेचा आणि खूप वर्षांनी बघितल्या. खूप बरं वाटलं. किंवा सकाळी माझी मुलग्याने मला विचारला मुलीने, बाबा कुठे चालला? तिला काय सांगितलं ना, कुठं तिला काय सांगणार बोलला, राणीच्या बागेत बिलीव्ह करणार नाही. आता तिला फोटो दाखवेल तेव्हा ती विश्वास करेल. तर थँक्स प्रल्हाद. ओके, नमस्कार. थँक्स विद्या मॅडमनी भरपूर फोटो काढले. सांगितलं पुण्याला माझे आईवडील भाऊ पुण्याला असतात आणि मी इथंच आम्ही इथे मुंबईला असतो आणि ती अजूनही नोकरी करते, त्यामुळे ती बिझी असल्यामुळे आता मग मी जास्त वेळ आईवडिलांबरोबर त्यांचे काही त्यांची आहेत वय त्यांच्या, त्यामुळे त्यांनाही गरज पडतात. मी जास्त वेळ तिथे राहतो आणि मी जाणार होतो पुण्याला या आठवड्यात. जेव्हा यांनी सांगितलं तेव्हा मी बघितलं, मग मी जाणं पोस्टपोन केलं. आता पुढच्या 2-3 दिवसात जाईल म्हणून मी थांबलो. या उपक्रमासाठी मी थांबलो. मला या वाघाच्या डोळ्यात निरागसता जाणवली. तो वाघ त्या मुलांना म्हणतोय, मला सुद्धा तुमच्याबरोबर खेळायला घ्या, मला असं पिंजऱ्यात कोंडून ठेवू नका. तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा.